श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपला जो भावार्थ वाचनचा शेवटचा व्हिडिओ होता त्याच्यात आपण थांबलो होतो आपल्या 31व्या अध्यायावरती. तो आपला पूर्ण झालेला होता. पण आता आपण स्टार्ट करत आहोत 32व्या अध्यायाचं भावार्थ वाचन. तर चला, अध्यायाचं नाव आहे विधवेचा आचार धर्म, मृत विप्रांना जिवंत केले. जो शेवटचा व्हिडिओ होता त्यात आपण बघितलं होतं की ज्या स्त्रियांचे पती हयात आहेत, मीन्स जिवंत आहेत, त्यांनी आपल्या पतीशी कसं वागावं हे श्री गुरूंनी सांगितलेलं. आणि आता या अध्यायामध्ये आपण बघत आहोत विधवेचा आचार धर्म, म्हणजे ज्यांचे पती जगात नाही आहेत, ज्यांचे पती वारलेत, विधवा, थोडक्यात विधवांनी कसं आचरण करावं किंवा विधवांचं आचरण कसं असावं. तर चला चालू करूया. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक. त्यानंतर बृहस्पतींची नावे व देवांना, देव ऋषींना वैधव्य प्राप्त स्त्रियांनी कशी राहावे ते सांगितले. ते म्हणाले, विधवा स्त्रियांनी आपण संन्यासिनी आहोत या भावनेने जगावे, नित्य स्नान करावे, दिवसातून एकदाच जेवावे, एका धान्याचे भोजन करणे, 3 दिवस उपवास करून 4थ्या दिवशी भोजन करणे, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास 2 घास अशा चढत्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करावे. अशा प्रकारची व्रत उपासना करावी. तिने पलंगावरती निजणे, मंगल स्नान करणे, देहमर्दन करून घेणे, तांबूल भक्षण करणे, गंध अत्तर फुले वापरणे या गोष्टी करू नयेत. भगवत भक्ती करावी, तीर्थयात्रा करावी, व्रत आचरण करावे, दानधर्म करावा, दीपदान करावे, ब्राह्मणांची, देवालयाची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करावी. पती प्रित्यर्थ जलकुंभदान, घृतदान, तिलदान अशी दाने घ्यावीत. अशा प्रकारे विधवा स्त्रियांनी शास्त्रसंमत आचरण केले पाहिजे. भगवत भक्ती, व्रताचरणे, पुण्यकृत्ये केली तर तिचा पती निज कर्मांनी फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरीही त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याईने तो स्वर्गलोकी जातो. मित्रांनो, हे बघा, हे जितकं काही आपल्याला यात सांगितलेलं आहे, खरं तर यापैकी आपल्या आजच्या डिजिटल जमान्यात, आजच्या बदललेल्या जमान्यामध्ये आपण ज्या काही आपल्या विधवा स्त्रिया आहेत, ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्यांच्यासोबत इतकं वाईट झालेले आहे, त्यांचे पती या पृथ्वीवरती नाही आहेत किंवा वारलेले आहेत, हे जितकं काही आपण याच्यात वाचतोय, तर हल्ली खरं तर इतकं सगळं नाही पाळल्या जात. आणि कुठे ना कुठे बघा, आपल्याशीच आपण पण त्या सगळ्या गोष्टींशी कुठे ना कुठे जोडलेलो आहोत. तर बदलत्या जमान्यानुसार याच्यातले ज्या काही गोष्टी आहेत त्या आता नाही होत, आता इतकं बारीक पद्धतीने नाही पाळल्या जात. हे मी आपण त्या जमान्याचं आहे, पण हे गुरुचरित्र या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून मी वाचत आहे. परंतु हल्ली जे आजच्या जमान्यात आपण या सगळ्या गोष्टी नाही पाळत. इतकं आहे, पलंगावरती झोपू नये वगैरे, कमी जेवावं, हे सगळं यात लिहिलेलं आहे म्हणून मला वाचायला लागतं. दुसरी गोष्ट, हल्ली आपण इतकं नाही पाळत. पण या व्यतिरिक्त ज्या काही इतर गोष्टी पण आहेत बघा, ब्राह्मणांची सेवा करणं, देवालयाची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करणं, पती प्रित्यर्थ जलकुंभदान करणं, घृतदान, तिळदान, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आपण पण बघतो. पुन्हा आधीच त्या ज्या कोणी स्त्रिया असतात बिचारे, त्यांच्यासोबत इतकं वाईट झालेलं असतं, त्या पहिलेच इतक्या दुःखात असतात आणि वरतून आणखीन त्यांच्यासोबत आपण असं वागलं तर का असं कोणासोबत करावं. आज त्यांच्यासोबत आहे, उद्या ते कोणासोबतही होऊ शकतं. मग ज्यावेळी ते आपल्यासोबत होऊ शकतं त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी पाळू. आपण समोरचा व्यक्ती ऑलरेडी दुःखात असेल आणि त्याच्यावरती आपण इतके बंधनं घालणं म्हणजे नाही. आत्ता तरी आत्ताच्या नजरेने जर आपण विचार केला तर आपण इतकं नाही दिलं पाहिजे कोणाला त्रास. आणि बिचारे तर ऑलरेडी इतक्या त्रासात आहेत. देवाने त्यांच्यासोबत इतकं चुकीचं केलेलं असताना आपण त्यांना
साथ दिली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, त्यांना जगण्याच्यासाठी आपण उलट आपण त्यांना धीर दिला पाहिजे. तर माझं तरी मते आपण आता ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या जात. यावेळी आपण हे सगळ्या गोष्टी करू त्यांना ते करू शकता बाबा. तीर्थयात्रा, इतर गोष्टी, समजा दान धर्म पुण्य, आणखी दीपदान व जे असेल ते यात्रेकरूंची, पुन्हा आणखी भाविकांची, यात्रेकरूंची सेवा, या सगळ्या गोष्टी करू शकता. याचं मागे जे काही कारण आहे, जर का असं तिथे बोललेलं आहे की जर का विधवा स्त्रीने या सगळ्या गोष्टी पाळल्या तर जर तिचा पती जर नरकात जरी पडलेला असेल तर तिच्या या सगळ्या कर्मांनी, या सगळ्या कर्मांचं फळ त्या पतीला मिळतं आणि नरकातसुद्धा त्याची शिक्षा माफ करून त्याला एक चांगलं आपल्या भाषेत चांगल्या प्रकारचे वागणूक मिळते. तर अशा प्रकारे साधूंनी त्या शोकमग्न बाईंना पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचार धर्म सांगितला. ते मित्रांनो इथेच थांबूया आपण, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, अध्याय अजून पुढे भरपूर आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.